वळती तालुका आंबेगाव येथील बेघे काटवान वस्तीत बुधवार दिनांक 28 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास चौथा बिबट्या जेरबंद झाला. बिबट बछडा आहेत. यामुळे आता बिबट्याची मादी चवतळली आहे. रात्रभर डरकाळ्या फोडून पिंजऱ्याभोवती तिने गिरट्या घालून मादीने अक्षरशः धुमाकूळ घातला. वन विभागाने आता 2 पिंजरे लावून येथील बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी मारुती कारभारी भोर भाऊसाहेब जुंडरे यांनी केली आहे. गेल्या 20 दिवसापासून बेघे काटवान वस्तीत एकाच ठिकाणी चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे. अजूनही येथे मादीचा वावर आहे. बुधवार दिनांक 28 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बिबट बछडा जेरबंद झाला. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेली बिबट मादी चवतळली आहे. बिबट्या जेरबंद झाल्यापासून पिंजऱ्याभोवती तिने गिरट्या घातल्या. स्थानिक शेतकरी मारुती कारभारी भोर यांनी बुधवार रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्याचा दरवाजा पडल्याचा आवाज ऐकला. त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले तर पिंजऱ्याभोवती मादी फिरत होती, डरकाळ्या फोडत होती. यामुळे मारुती भोर व त्यांचे कुटुंबीय रात्रभर जागे राहिले. काटवान बेघे वस्तीत परिसरात दहशत बिबट्याची अजूनही संपलेली नाही. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 2 दिवसापूर्वी रविवार दिनांक 25 रोजी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर 2 दिवसांनी बुधवार रात्री पुन्हा चौथा बिबट्या जेरबंद झाला. गुरुवार दिनांक 29 सकाळी वन परिमंडल अधिकारी प्रदीप कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बालाजी पोत्रे, संपत भोर, शरद जाधव, सूरज भोर व वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने बिबट्याला ताब्यात घेतले. मी मारुती कारभारी भोर एक शेतकरी आहे. एक महिन्यापासून आहे ना बिबट्यांचा इथं खूप मोठ्या प्रमाणात वावर होता. मी स्वतः पाहिलेलं. त्याच्यामुळं वन विभागाकडं मागणी केली की आम्हाला पिंजऱ्याची पूर्तता करा. त्यांच्या सहकार्यानं वेळोवेळी मार्गदर्शनामुळं मी 4 बिबटे 8 दिवसाच्या अंतरानं पकडण्यात यश आलं. अजूनही पण एक मादी आहे. आम्ही रात्री पाहिले की एक बिबट्या जेरबंद झाला व त्यांची मादी पाठीमागे आहे. तेव्हा वन विभाग आम्हाला मागणी आहे की आम्हाला पिंजऱ्याची त्यांनी पूर्तता करावी.